आहे, त्यातून 1,00,000 रोजगार निर्माण होतील। एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि 5,00,000 रोजगार अपेक्षित आहे। कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे सूतगिरणी, यंत्रमाग, प्रोसेसिंग, पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे। खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल। या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यातून 800 ते 1000 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल। अध्यक्ष महोदय, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो। दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन अरे कधीतरी समाधान माना। आहे पुढे आहे, जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू आहेत। अनुसूचित जाती उपाययोजनेखाली शाळा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा, रोजगार इत्यादी करता विविध योजना राबवण्यात येतात। आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील घटकांना उन्नती करता विविध योजना राबवण्यात येतात। या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्यासाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, धनगर समाजासाठीच्या विविध योजना, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्ती मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। राज्यातील सर्व बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरता हे सरकार वचनबद्ध आहे। सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी असलेल्या योजना परिणामकारक राबवणे, नवीन योजना, विशेष योजना आखणे आणि त्यासाठी पुरेसा आर्थिक तरतूद करणे या धोरणातून सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा आमचा निश्चय आहे। त्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना मी सभागृहावर सादर करीत आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार, विधवा आणि दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरमहा अर्थसहाय्य देण्यात येते। या अर्थसहाय्यात 1,000 रुपयावरून 1,500 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। सन 2023-24 मध्ये 45,60,000 लाभार्थींना या योजनेतून 7,145 कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलं आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळ, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशा
विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज घटकांना उन्नतीकरता योजना राबवण्यात येत आहे। वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळांतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात येईल। 15 डिसेंबर 2022 पासून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे। दिव्यांगांच्यासाठी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगार, उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे। दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुलं बांधण्याचे प्रस्तावित आहे। दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप करण्यात येत आहे। राज्याने याच वर्षी तृतीयपंथीयांचं बाबतचं आपले धोरण जाहीर केलं आहे। शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांच्या मध्ये स्त्री पुरुषांबरोबरच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे तृतीयपंथी समुदायाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे। धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी मुंबई येथे 4000 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या करता अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आली आहे। आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 वरून आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे। आतापर्यंत 1000 रुग्णालयामध्ये उपचाराची सोय होती, त्याच्यात आता 900 रुग्णालयांची भर पडणार असून योजनेअंतर्गत 1356 प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये तपासण्या, चाचण्या आणि उपचार मोफत करण्यात येतात। या निर्णयामुळे बाह्य रुग्ण, अंतररुग्ण, लहान शस्त्रक्रिया, एक्स-रे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे। शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या व उपचारांच्यासाठी सुविधा असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 347 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इत्यादी माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार आहेत। सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांच्या करता 7,450